आता आपण रजो निवृत्तीकडे जाऊया. निवृत्ती म्हणजे काय? रिटायरमेंट. आता रजो निवृत्ती म्हणायला मेनोपॉज शब्द वापरलाय, बरोबर. आता रजो निवृत्ती म्हटलंय. निवृत्ती म्हणजे आपल्याला एक सुटका आहे ना. मग कशाला भीती बाळगायची मेनोपॉजची? उलट चांगलं आहे. तुम्हीच हा विचार करा ना. एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला कधी पाळी येते ह्याचं टेन्शन राहणार नाही, पॅड वापरायचं टेन्शन राहणार नाही, तेव्हा होणारी पोटदुखी बंद होईल, कंबरदुखी बंद होईल, किती गोष्टींपासून सुटका होणार आहे. म्हणजे तुम्ही सांगा की तुमचं हे 3rd स्टेज ऑफ लाईफ विल बी व्हेरी गुड. हो की नाही? तुम्ही खरं म्हणजे हा विचार करायला पाहिजे की आत्ता काहीतरी आपण नवीन करूया, नवीन गोष्टी जगायला शिकूया, आपले हॉबीज आपण आत्ता काहीतरी पूर्ण करूया. या गोष्टींकडे जर आपण विचार करायला लागलो आणि मेनोपॉजला जर खूप पॉझिटिव्ह वेनी घ्यायला लागलो तर आपल्याला मेनोपॉजचा कधी त्रासच होणार नाही. मेनोपॉजचा त्रास का होतो? अरे माझा मेनोपॉज चालू आहे या कल्पनेनेच त्रास होतो. आता बरोबर आहे, मेनोपॉजचे 3 स्टेजेस आहेत. जसं पेरीमेनोपॉज सांगितलंय, मेनोपॉज सांगितलंय, पोस्ट मेनोपॉज सांगितलंय. आता हे 3 स्टेजेस सांगण्यामागचे कारण काय आहेत की साधारणपणे मी पाहिलंय त्याप्रमाणे 7 ते 8 वर्ष साधारण मेनोपॉज पिरियड चालतो. 7 to 8 years. आता 7 to 8 years म्हणजे त्यातले पहिले 3-4 वर्ष पेरीमेनोपॉज असतं. तर पेरीमेनोपॉज मध्ये काय होतंय, बऱ्याचदा आपल्याला काहीतरी आजार झालाय हेच वाटतं. मेन काय, आपल्या स्त्रियांचं एकच धोरण आहे, मला काहीतरी होतंय. बरोबर आहे, त्या दरम्यान त्या गोष्टी होणारच आहेत. जवळजवळ 40 प्रकाराचे गोष्टी सांगितल्यात स्त्रियांना होणारे मेनोपॉजच्या दरम्यान. प्रत्येक स्त्रियांना तेवढं नाही होत. 5-6 गोष्टी होतात. आता त्याच्यामध्ये हॉट फ्लशेस तुम्ही ऐकून माहिती असाल. हॉट फ्लशेस म्हणजे काय, शरीरात खूप उष्णता वाढते. त्या शरीरात इतकी उष्णता वाढून जाते की अंगामध्ये असं गरम 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 सतत वाटत राहतं आणि मग त्या पित्त वाढलंय असं आम्ही आयुर्वेदात म्हणतो. म्हणजे तुम्ही विचार करा, जर शरीरात खूप पित्त वाढतंय तर तुम्हाला काय करायचंय, पित्ताला बॅलन्स करायचंय. मग जर पित्ताला बॅलन्स करायचंय तर काय करायचंय, पित्तवर्धक आहार घ्यायचा नाही. म्हणजे फार स्पायसी फूड खाऊ नका. पिरियडच्या आसपास तुम्ही जे खाताय त्याच्याकडे लक्ष द्या की फार तिखट, मसालेदार, लोणचं हा प्रकार थोडा टाळा या दिवसांमध्ये. मग तसंच जर तुम्ही म्हणाल की मला रात्री झोपच लागत नाही, हे कॉमन कंप्लेंट आहे. इन्सोमनिया हा एक मेजर कंप्लेंट असतो मेनोपॉझल एजमध्ये. बऱ्याचदा आपण इकडून तिकडे कूस बदलत राहतो. एकदा गरम होतं, एकदा थंडी वाजायला लागते. पण दीज आर नॉर्मल. कारण तुमचं एक लक्षात घ्या, इस्ट्रोजन हॉर्मोन असा ड्रॉप होतोय. तो जेव्हा असं सडन ड्रॉप होत असतो ना, तेव्हा हे शरीरात सगळे वेगवेगळे बदल होत असतात. म्हणजे शरीराला ते एक्सेप्ट होत नसतं ना, शरीराला एक सवय झालेली आहे. मग त्यावेळेला तुम्ही काय करू शकताय, थोडंसं फायटो इस्ट्रोजन रिच फूड खाऊ शकतायत. मग त्याच्यामध्ये फ्लॅक्सीड वगैरे जे म्हटलंय, नट्स म्हटलंय, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आहारात घ्यायचं नेहमी. त्याचा फायदा काय होतो की तुम्हाला ते फायटो इस्ट्रोजन मिळत राहिले ना की थोडं इस्ट्रोजन जात राहतं. म्हणजे आपल्या शरीरात ते एकदम ड्रॉप होत नाही इस्ट्रोजन. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. आता समजा एका स्त्रीला समजा खूप ब्लिडिंग होत आहे, कारण पहिलं मेनोपॉज म्हटलं की काय होतंय, एक तर अनियमित सायकल होणार आहे, किंवा तुम्हाला हेवी ब्लिडिंग होत असेल, एकेकीला ब्लिडिंगच होत नसेल, खूप कमी कमी होत त्यांचं बंद होतं, किंवा 2-2, 3-3 महिन्यांनी पाळी येते, किंवा 8-8 दिवसांनी पण पाळी येते, 10 दिवसांनी पाळी येते, 15 दिवसांनी येते. हे सगळं नॉर्मल आहे, हे सगळं होतच. फक्त किती दिवस चालतंय, किती प्रमाणात चालतंय, या सगळ्या अनुषंगावर औषधं ठरतात. त्यामुळे मेन जायचं आपल्याला पुढे असेल तर एवढंच लक्षात ठेवायचं की मेनोपॉज पिरियडमध्ये आपण नक्की कसं आणि केव्हा पुढे जायचं आणि काय काय करायचंय. बऱ्याचदा आपल्याला खूप थकवा येतो, त्यामुळे कोणी घरचे सांगत असतील की व्यायाम करा, तुला काय कळतंय मला किती थकवा आलाय. पण तुम्ही व्यायाम केल्यामुळे ना तुमचा स्ट्रेस कमी होणार आहे. तो स्ट्रेस कमी झाला की तुम्हाला निश्चितच पुढे जावं असं वाटेल. म्हणजे या दिवसात स्त्रियांनी नक्की वॉक करायला पाहिजे, खेळायला पाहिजे, 4 बायकांमध्ये जायला पाहिजे, बोलायला पाहिजे. पण आपण याच गोष्टी करत नाही. आपण थकलोय, दमलोय, आळस आलाय म्हणून झोपून राहतो. कारण या दिवसांमध्ये पहिलं सिम्पटम चालू होतं, भरपूर केस गळायला लागतात मेनोपॉजमध्ये. केस गळायला लागल्याबरोबर आधी फक्त केसांचा विचार करतो, पण त्याच्याबरोबर आपण हा नाही विचार करत आहे की पेरीमेनोपॉजचे सिम्पटम दिसत आहेत.
म्हणजे ते सिम्पटमला सुरुवात झाली आहे. मग तुम्ही काळजी घ्यायला सुरुवात करायला पाहिजे ना. कारण कित्येक स्त्रियांना 45 वयातच जॉईंट पेन चालू होत आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा इस्ट्रोजन असा पूर्ण ड्रॉप होतोय तेव्हा तुमचा कॅल्शियम अब्झॉर्प्शन एकदम कमी होतोय स्त्रियांमध्ये. जर कॅल्शियम अब्झॉर्प्शनच नसेल तर तुमचे हाडं कमकुवत होणार आहेत ना. तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल तर पुरुषांना जे जॉईंट पेन होतात त्या अनुषंगाने स्त्रियांना जास्त होतं की नाही. कारण स्त्रियांमध्ये सर्वात मेन हॉर्मोन असतो तो इस्ट्रोजन असतो, ज्याच्यामुळे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी हे सगळे अब्झॉर्प्शन व्हायला कारणीभूत असतात. पण जर इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन कमी होत असेल तर तुम्ही आहारामध्ये कॅल्शियम रिच फूड पण घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही डिंकाचा लाडू खायला पाहिजे, मुलांना द्यायच्याऐवजी आधी खा. म्हणजे सर्वांनी बनवून ठेवा, मुलांना पण द्या आणि तुम्ही पण खा. प्रत्येक आई मुलांना आधी देणं प्रेफर करते, तसं न करता स्वतः पण खा. आणि आपण स्त्रिया तेच करत नाही, त्यामुळे मेनोपॉज एजमध्ये आपण बरेच दुर्लक्ष करतो. तसं न करता हा विचार करायचे 40 to 50. पूर्वी 45 to 55 हा मेनोपॉझल एज धरला जात होता, पण आता मी बघतीये त्याप्रमाणे 40 to 50 मी सांगेन. अर्ली मेनोपॉज पण होत आहे, 38ला पण होत आहे, पण एक 40 to 50 जनरली मेनोपॉज होत आहे. तर मेनोपॉज किती जणांचे झाले आहेत? झालेल्या? ओके. नंतर तुमच्याकडनं पण तुमचा अनुभव ऐकीन, कारण मी आजकाल बघते प्रत्येक स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे खरोखर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आम्ही आयुर्वेदात सांगतो जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणजे जरी आम्हाला माहिती की हे 40 लक्षणं येतात, त्याच्या व्यतिरिक्त पण लक्षणं बघायला मिळत आहेत आम्हाला. पण सर्वात दुर्दैवाची गोष्ट एक अशी आहे की हे स्त्रिया त्यांच्या नवऱ्यांना समजावून सांगू शकत नाहीत किंवा नवऱ्यांना या गोष्टी माहितीच नसतात. त्याच्यामुळे होणारा प्रॉब्लेम काय आहे की घरात पाठबळ मिळत नाही किंवा त्यांना हे समजत नाही की हे आत्ता तर नीट होती, हिला आत्ता काय झालं राग यायला, किंवा ही का चिडते, हे त्यांना समजत नाहीये. कारण त्यांना त्याचं जे म्हणतात ना गांभीर्य नाहीये. म्हणजे खरोखर त्यांना त्रास होत असेल असं नाही वाटत, कारण दिसायला समोरून व्यवस्थित दिसतात ना. मग काय होतंय, उठता बसता ह्यांना काय होतंय असं वाटतं. पण ऍक्च्युली बायकांना खरंच त्रास होत असतो. हॉर्मोनल इम्बॅलन्स त्यावेळेला जो काय होतो शरीरात ती स्त्रीच समजू शकते. म्हणजे प्रत्येक स्त्रीला होणारा त्रास वेगळा आहे. त्याच्यामध्ये तर हेवी ब्लिडिंग होणाऱ्यांना तर खूप जास्त त्रास होतो. म्हणजे काही वेळेला स्त्रियांना इव्हन गर्भाशय काढून टाकण्या इतपत होतं. पर्याय नाही म्हणून कधीतरी काढायला हरकत नाही, पण आता फार उगाच पण काढले जातात. त्यामुळे प्रॉपर सल्ल्याशिवाय जाऊ नका गर्भाशय काढायला. म्हणजे काही पेशंट्स माझ्याकडे असे आहेत की ज्यांना अगदी 38व्या वयाला पण काढायला सांगितलं होतं, पण त्यांना मी थांबवलं होतं की थांबा, 45 वयापर्यंत पोचलेत ते आत्ता. म्हणजे आत्ता वाटतंय की ठीक आहे, आता जर हेवी ब्लिडिंग झालं काढलं ठीक आहे, पण 10 years त्यांनी पुढे नेलेलं आहे अशा स्त्रियांना. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करून गर्भाशय वाचवण्याचा प्रयत्न करा. कुठलीही स्त्री जर पटकन काही निर्णय घेत असेल तर थोडं थांबवा. थोडं औषधं घेऊन, आयुर्वेदिक औषधं घेऊन बॅलन्स होऊ शकतंय. बऱ्याचदा शतावरी सारख्या औषधं जर घेत राहिलात ना स्त्रियांना, तुम्ही घ्याच. शतावरी तर खूप चांगलं औषध आहे, टॉनिक म्हणून तर बेस्ट आहे, तुम्ही घ्यायलाच पाहिजे. प्रत्येक स्त्रीने घ्यायला पाहिजे शतावरी. त्याचा खूप फायदा होतो शरीराला. बेसिकली हॉर्मोन बॅलन्स होतात त्यांनी. त्यामुळे तुम्ही आवर्जून घ्या. आणि सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे वेळेवर खा. सकाळचा ब्रेकफास्ट वेळेवर, दुपारचं जेवण वेळेवर, रात्रीचं जेवण वेळेवर, झोपा, 6 ते 7 तास झोप काढा. या सगळ्या गोष्टी शरीराला बॅलन्स ठेवायला मदत करणार आहेत. बरोबर आहे की मुंबईत राहणारी स्त्री तरी खूप बिझी असते. आय अंडरस्टँड की ऑफिस आहे, घर सांभाळायचे. स्त्रियांनी एवढं काम घेतलं आता की फक्त घर एक घर राहिलं नाहीये. पण या सगळ्यामध्ये आपण एक विसरायचं नाही की शेवटी आपण स्त्री आहोत. त्यामुळे स्त्रियांनी जे करायला पाहिजे, स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे ते द्यायलाच पाहिजे. आता मेनोपॉझल सिम्पटम्स मी काही सांगितल्या तुम्हाला की काय काय होतं. त्याच्यामध्ये हेअरफॉल आला, मग तुम्हाला पोटदुखी आलं, काय काय जणांना खूप पोटात दुखतं, सिव्हिअर अब्डॉमिनल पेन राहतं, मग काही जणांना हेवी ब्लिडिंग होतं, काही जणांना हॉट फ्लशेसचा त्रास होतो, काही जणांना वजायनल ड्रायनेस येतो, खूप कोरडेपणा जाणवतो.
सेक्शुअल हे नको वाटतं, की काही रिलेशन नको वाटतं. सेक्शुअल रिलेशन नको वाटतं त्यावेळेला सुद्धा हॉर्मोन्समुळेच ते होत असतं. पण हीच गोष्ट ते नवऱ्याला नाही सांगू शकत. ते सांगावं, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा की मला हॉर्मोन्समुळे हे होतंय, जाणून बुजून आपण करत नाही आहोत. किंवा त्यांना या गोष्टी ऐकायला द्या ज्याच्याने त्यांना ही गोष्ट समजणार आहे. ड्रायनेस आल्यावर बऱ्याच स्त्रिया घाबरतात, पण ड्रायनेस आल्यावर बऱ्याच गोष्टी आपण अप्लाय करून तो ड्रायनेस घालवू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आफ्टर मेनोपॉज आपलं सेक्शुअल हॅपीनेस जातं का? अजिबात नाही. छान सेक्शुअल हॅपीनेस पुढे पण घेता येतं. आपले फक्त काय बंद होतात? ओवम बंद होतात, म्हणजे पिरियड थांबतंय. पिरियड थांबलं म्हणजे आपलं सेक्शुअल हॅपीनेस गेलं का? नाही. त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितच नंतर करू शकणार आहात. ऑफकोर्स थोडं हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे हॉर्मोन्स नसल्यामुळे रॅदर ड्रायनेस पार्ट राहतो, कारण स्किन ड्रायनेस होतंय, केस पण आपले कोरडे होतात, म्हणजे सगळ्याच गोष्टी कोरडेपणा शरीरात वाढतो. त्यावेळेला मग तुम्ही ऍप्लिकेशन जास्त करा ना. चांगलं खोबरेल तेल लावा, घाण्यावरचं तेल आणा, ते लावा. त्या जागी तुम्ही तेल लावलात तर तो कोरडेपणा कमी होईल. मग काही मलम असतात, आजकाल मलम खूप चांगल्या चांगल्या मलम अवेलेबल आहेत, ते मलम लावू शकता डॉक्टरच्या सल्ल्याने. तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग करा, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे. उलटं तर मी सांगेन आफ्टर मेनोपॉज लाईफ खूप चांगलं आहे, कारण भीतीच निघून जाणार आहे ना. नाहीतर आपलं काही झालं की ते हॉर्मोनल टॅबलेट्स खायला आपण पळतो, हो ना. शेवटी त्रास स्त्रियांनाच होतो ना पहिलं. मग या दरम्यान आपण खाणारे हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी, त्याच्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला पिरियडच्या दरम्यान हेवी फ्लो होतोय मेनोपॉजच्या दरम्यान, तेव्हा HRT ट्रीटमेंट दिली जाते. पण एक लक्षात ठेवा, HRT ट्रीटमेंटनी एकच प्रॉब्लेम या दिवसांमध्ये होऊ शकतो, तो म्हणजे ब्लड क्लॉट. ब्लड थांबवणं म्हणजे काय? तो बांधून टाकतो आपण, म्हणजे क्लॉट होतो. क्लॉट झाला म्हणजे काय? तो या दिवसांमध्ये क्लॉट हा प्रकार होणं म्हणजे तुमच्या शरीरात कुठेतरी क्लॉट एकदम जाणं पण आहे. त्यामुळे तो कुठेही जाऊन अडकू शकतो आणि मग क्लॉटचे वेगवेगळे विकार होऊ शकतात. त्यामुळे स्त्रियांनी खूप काळजी घ्यायची आहे. त्याच्यामागचं कारण आफ्टर मेनोपॉज स्त्रियांना हृदयाचे विकार, ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओपेनिया हे कंडिशन्स खूप वाढतात. त्यामुळेच आपण बघतो खूप स्त्रिया जॉईंट पेननी तर खूपच त्रस्त असतात. म्हणजे अगदी पाय दुमडणं, वाकवण्यापासून त्रासदायक असतं, म्हणजे इतके जॉईंट पेन्स चालू होतात. त्यामुळे तुम्ही आवर्जून लक्ष द्या की वॉकिंग तर सोडूच नका, वॉकिंग कराच. त्याचा फायदा तुम्हाला जॉईंट्सना खूप चांगला राहील. तेल लावत राहा, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल सगळीकडे तेल लावा, म्हणजे तुमचं आपल्यात मॉइश्चरायझिंग जे करतो आपण ते करत राहतो आपण. आणि एक प्रकाराचा तोंडाला जिभेच्या आत पण एक कोरडेपणा येतो, म्हणजे सतत असं वाटतं की पाणी प्यावं पाणी प्यावं, हे सुद्धा होतं आपल्याला. काही जणांना या दिवसांमध्ये डायबिटीसही डिटेक्ट होतो, कारण हे मी मगाशी सांगितल्यासारखं ज्यांना PCOD जे कॅरी करतायत ते बऱ्याचदा इन्सुलिन रेझिस्टन्स कॅरी करत असतात. मग त्यामुळे शुगर क्रेविंग्समुळे पुढे जाऊन याच दिवसांमध्ये डायबिटीसला पण सुरुवात होते. त्यामुळे तुम्हाला जर प्रचंड वजनाच्या ठिकाणी योनीच्या जागी खाज येत असेल तर या दिवसांमध्ये न चुकता डायबिटीस चेक करा, कारण बऱ्याचदा दुर्लक्ष होतं आणि डायबिटीस खूप वाढल्यानंतर आपलं चेकिंग होतं. त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला डायबिटीस तर नाही हे पण चेक करा, कारण या गोष्टीमध्ये सर्वात महत्त्वाच्या टेस्ट आहेत ते तुमचं व्हिटॅमिन D. एक डेक्सा स्कॅन म्हणून केला जातो, जो बोन्ससाठी, तुमचं बोन डेन्सिटीसाठी केला जातो. तो ड्युरिंग मेनोपॉज किंवा आफ्टर मेनोपॉज नक्की करा, कारण त्याच्याने तुम्हाला फायदा होईल. कारण डेक्सा स्कॅनमध्ये आपल्याला कळतं की आपलं कॅल्शियम अब्झॉर्प्शन किती चालू आहे, आपली हाडं किती चांगली आहेत, त्याची घनता किती शिल्लक आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही नक्की करा मेनोपॉजच्या दरम्यान, कारण ह्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. काही स्त्रियांना ब्रेस्ट पेन सिव्हिअर होत असतात, ब्रेस्टमध्ये लम्स होतात या दिवसांमध्ये, ते पण बघत राहा. कारण जर काही लम्स झाले तर कॅन्सरच तर नाही, कारण या दिवसांमध्येच हॉर्मोन्स एकदम खाली जात असल्यामुळे या काही गोष्टी होण्याची पण शक्यता असते. म्हणजे आपण बऱ्याचदा स्त्रियांना बघतो की 45 to 55 मध्येच काही मेजर आजार झालेले असतात, कारण याच गोष्टी कारणीभूत आहेत की काही वेळेला दुर्लक्ष होतं. छोटीच तर गाठ आहे किंवा मुवेबल आहे किंवा आपण लक्ष देत नाही, मग एकदम वाढल्यावर लक्ष जातं, असंही होतं. त्यामुळे स्वतःचं सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन तर रोज करा न चुकता.
हॉर्मोन इम्बॅलन्स आहेत, हॉर्मोन्स जात आहेत, जाताना आपल्या मागे काय काय सोडून जात आहेत, त्यामुळे त्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या. आता मेनोपॉजमध्ये योगासनं खूप छान तुम्हाला मदत करू शकतात. एक मेडिटेशन करा, प्राणायाम करा, भ्रामरी खूप छान आहे. मग तुम्ही योगासनात बाकीचे पण आसनं जे आहेत, स्पेशली सूर्यनमस्कार. आता योग दिनानिमित्त बऱ्याच जणांनी सूर्यनमस्कार घातला असेल, पण सूर्यनमस्कार खूप छान आहे. वन ऑफ द बेस्ट एक्सरसाइज आहे. स्त्रियांना तर उत्तम व्यायाम आहे. म्हणजे कुठल्याही, अगदी PCOD असेल, PCOS असेल, नक्की सूर्यनमस्कार घाला. कारण पहिला दाब त्याचा येतो ना, तो आपल्या युट्रसवरच येतो. त्यामुळे ज्यांना पाळी येत नाही त्यांना पण रेग्युलर होण्यासाठी मदत होते. आणि स्पेशली सकाळच्या वेळेत करा. बऱ्याच जणींना आजकाल व्यायाम करायला संध्याकाळी जातात, ते तर अजिबात जाऊ नका. तुम्ही शरीराला लिटरली खेचत असता. म्हणजे ऑलरेडी दिवसभर टायर्ड असता, त्याच्याबरोबर तुम्ही खेचताय शरीराला संध्याकाळी. तर संध्याकाळी एक्सरसाइज करून शरीराला काही फायदा होत नाही. तुम्ही 10च्या आत सकाळी जो काय व्यायाम करू शकताय तो करा. म्हणजे स्त्रिया बऱ्याच सांगतात आम्ही घरकाम करतो ना, मग ते कामच झालं तेव्हा तर ऍक्टिव्हिटी होतेच, पण ते सोडून तुम्ही प्राणायाम पण करा. कारण या काही गोष्टी पूर्वीच्या काळात स्त्रियांना गरजच पडायची नाही, कारण त्यांची काम करण्याची पद्धतच निराळी होती. आता आपल्याजवळ नाहीये, पाटावरवंटा नाहीये किंवा जातं नाहीये, मिक्सरच वापरतो आपण प्रत्येक गोष्टीला. त्यामुळे आपलं काम सोपं झालंय. त्याच्यामुळे बायकांना मुळात इवन खाली वाढण्याची सवय नाहीये. पंगत जर खाली लागली तर स्त्रिया पुढे होत नाहीत आता वाढायला. पूर्वी बाकून वाढलं जायचं, त्याचा प्रेशर ऑटोमॅटिक गर्भाशयावर यायचा. त्यामुळे नॅचरली काही गोष्टी केल्या जायच्या, जसं सारवणं बिरवणं सगळं होतं. आता त्यातलं काहीही प्रकार उरला नाहीये. त्यामुळे आवर्जून आसनांवर लक्ष द्या. मग मी जिम जॉईन करू का? करू शकताय, पण कुठलाही व्यायाम करताना त्याला एक सातत्य ठेवा. म्हणजे सातत्य नसेल तर काही उपयोग होणार नाही. मग तुम्ही आठवड्यातनं मी 4 दिवस जाऊ शकते, चालेल ना, 4 दिवस तरी जा. ते महत्वाचं आहे. तुम्ही अगदीच म्हणजे 1 दिवस जाऊन 6 दिवस नाही असं नाही. मग तुम्ही सातत्याने 4 दिवस कमीत कमी जायला पाहिजे आठवड्यातलं. 3 days रेस्ट चालेल, पण मी सांगेन की 5 ते 6 दिवस कमीत कमी व्यायाम करा. शरीराला आवश्यक आहे. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ फूड, एन्व्हायरमेंट टॉक्सिन्स हे पण खूप वाढलंय. क्वालिटी ऑफ फूड पण खूप डिफर झालाय. आता तुम्हीच आंबा आताच सीझन होऊन गेलाय, आंबे खाल्ले असतील तर आंब्यामधले चव तुम्हाला जाणवत असेल ना. झाडावरचा आंबा आणि इथे जो पिकलेला आंबा आपल्याला मिळालाय त्या चवींमध्ये पण फरक आहे. नॅचरल फ्रूट हा कन्सेप्टच आता आपल्याजवळ नाहीये. किंवा भाज्यांमधल्या चवी उतरल्या. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, आपलं पूर्वीचं ट्रेडिशन म्हणजे ट्रेडिशनल फूड किंवा आपल्या ट्रेडिशनमध्ये आपण काय काय गोष्टी करायचो, हे आता आपण जे विसरत चाललोय ते न विसरता त्या सगळ्या गोष्टी पूर्ववत करायला सुरू करूया. असं स्त्रियांनी एक धोरण केलं पाहिजे की पूर्वी जे चालायच्या त्याच आता मुलींना खाऊ घालायला पाहिजे. म्हणजे आपण आता जर ठरवलं तर पुढचे जनरेशन चांगले होतील. नाही तर पुढचे जनरेशन तर अजून त्यांना जर आपण पारंपरिक पदार्थ सांगितले तर तेही माहिती नाहीये किंवा काही पद्धत माहिती नाहीये, असं झालंय. पण त्या गोष्टी सगळ्या जर आपण आत्तापासून जर त्यांना सांगितलं आणि त्यांना पण ते फॉलो करायला लावलं तर त्याचा खूप फायदा होईल. म्हणजे अगदी जेवायला बसताना खाली बसा मांडी घालून, इथे पासून सुरू करायचं. पूर्वी कशा बायका बसायच्या जेवायला? पाय एक दुमडून बसायच्या. त्यांनी दाखवलं, पण खरंच खूपच छान होतं. कारण त्यावेळेला ते का बसायचे? एक तर नऊवारी साडी नेसायचे, नऊवारी साडी नेसून पाय दुमडून बसायचे. त्याचा काय फायदा व्हायचा? तुमच्या पोटावर दाब यायचा आणि तुम्ही जेवताना वाकायचा, त्यामुळे नॅचरली पोट पुढे यायचं नाही. म्हणजे या गोष्टी आपल्या होत नाही ना. आता आपण टेबल खुर्चीवर बसतो. म्हणजे काही गोष्टी जे आधी चांगल्या होत्या ते आता आपण सुरू केलं की आपण पण खाली बसून जेवायला लागलो. ज्यांना जमतंय त्यांनी सगळ्यांनी खाली बसून जेवायला काहीच हरकत नाही. आणि आपण बसलोय म्हटले की मुलं बसणार आहेत. अगदी आजी आजोबांना शक्य नसेल, पण बाकीचे तर बसून जेवतील, हो की नाही? खाली बसून जेवा, काही नियम पाळा, म्हणजे तुम्हाला खरोखर त्याचा खूप फायदा होईल. आणि या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण जर स्त्रियांनी आपल्यामध्ये सुधारणा केली तर मेनोपॉज राहणार नाही. आणि तुम्ही सर्व स्त्रिया म्हणाल की आम्ही याच्यातनं आरामात बाहेर पडलोय, हो की नाही?
तर मेनोपॉज असा खूप मोठा विषय वाटतोय का? खरं सांगा, मेनोपॉज जेवढं आपण प्रोजेक्ट करतो तेवढा मोठा नाहीये. एकतर हा आजारच नाहीये, मुळात आजारच नाहीये. तर मग तुम्ही विचार करा ना, जर आजार नाहीये तर आपण का प्रोजेक्ट करतोय ही गोष्ट आजारासारखी? उलटा आपण असं म्हणायचं की आपण आता फ्री बर्ड होणार आहोत, म्हणायचं की नाही? नाहीतर किती ती कटकट, त्या कटकटीतनं आपण बाहेर येणार आहोत की नाही? मग तर उलटा आपण छान फिरू शकतोय, कुठल्या गोष्टीचा विचार न करता. नाही तर आजकाल फिरायला जाताना म्हणतात, मॅडम गोळ्या द्या ना, पाळी माझी तेव्हाच आहे. अरे कशाला प्रत्येक गोष्टीला गोळी खायची? का नाही स्त्रियांनो, लक्षात घ्या, तुम्हीच ते हॉर्मोनचे टॅबलेट्सचे ना जे फॅक्टरीज चालू आहेत ना, ते तुम्हीच चालवताय. तुमच्यामुळेच त्यांचा बिझनेस चालू आहे. तुम्ही नॅचरल सायकल म्हणून घ्या. इट्स अ नॅचरल, तुमचं बॉडी सायकल आहे, ती बिघडवू नका. परवाच एका मुलीचं लग्न झालं, 12 दिवस तिने गोळ्या खाल्ल्यात, 2 वेळा, सकाळ संध्याकाळ 2 वेळा. मी डोक्यावर हात लावला. मी म्हटलं, अगं काय, कोणाला विचारून? अहो मॅडम काय ना, पूजा पण होती घरात, नंतर आम्हाला फिरायला जात. म्हटलं फिरायला जाताना तरी सोडायचं ना. नाही ना, मग तिथे मजाच करता आली नसती ना. आणि जेव्हा परत आली तर अख्खा चेहऱ्यावर ॲक्ने. म्हणजे विचार करा ना, का आपण असं करतोय? गणपती दरवर्षी येत नाहीत का? येतात. दिवाळी दरवर्षी नाही का? आहे. नवरात्र दरवर्षी येत नाही का? समजा यावेळेचा दिवाळी सण नाही मिळाला, काय बिघडणार आहे स्त्रियांनो? नाही घ्यायच्या गोळ्या. कशाला गोळ्या खायच्या आहेत? म्हणजे आज आपण समजणार आहोत तर आपल्या मुलींना आपण ते शिकवणार आहोत. आज आपणच ते समजत नाही आहोत आणि आपणच त्या गोळ्या खातोय. आपल्याला बघून आपल्या मुली खातात. म्हणजे आधी आपल्यापासून सुरुवात करूया ना, की नाही बाबा, हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी आम्ही नाही करणार, कुठल्याही गोष्टीमध्ये आम्ही हॉर्मोन्स नाही घेणार. मेन शरीराने तयार केलं तर आपण घेऊया, हो ना, नॅचरली होईल की नाही? पण तुम्ही या गोष्टींमध्ये जोवर सुधारणा होत नाही तोवर स्त्रियांना मेनोपॉजमध्ये पण त्रास होणार आहे, सगळंच होणार आहे. मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला देते. माझ्याकडे एक 60 वर्षाची बाई येते. तिला म्हणजे प्रोटेक्शनसाठी हॉर्मोनल थेरपी सांगितली होती एकदा डॉक्टरनी. म्हणजे आता गर्भ राहू नये म्हणून 21 दिवसांच्या गोळ्या घ्यायला सांगितल्या होत्या. त्या बाईनी तेव्हा एकदा गेल्यानंतर ती परत डॉक्टरला व्हिजिटच केलं नाही. तिने ती घेतच राहिली 10 वर्ष. तुम्हाला माहितीये, तिचे हाडं आतमधून पूर्ण पोकळ झालंय. म्हणजे लिटरली अशी वेळ की 60व्या वयात हाडांना क्रॅक गेला, उठताना क्रॅक पूर्णपणे. विचार करा, म्हणजे जे मी सांगते की मेनोपॉजमध्ये ऑस्टिओपोरोसिस होतं. पोरोसिस स्टेज म्हणजे काय, मी तिचं बघितलं. पूर्ण पोरस आतून, घनताच नाही, अस्थि घनता जे आम्ही म्हणतो ना, तेच नाही. आणि मग डॉक्टरांनी जेव्हा शोधून काढायचा प्रयत्न केला की एवढं हाड कसं मोडलं हिचं, तिचं खाणं पिणं तर व्यवस्थित होतं. मग त्यांनी हिस्ट्री काढायला सुरुवात केली. तेव्हा लक्षात आलं की त्यांनी 10 वर्ष गोळ्या खाल्ल्या होत्या न चुकवता. म्हणजे 21 दिवस संपले की परत 21 दिवस. म्हणजे लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आत्ता आहे असं नाही, आधी पण होत्या. आणि स्त्रियांना म्हटलं आता हे झालंय ना, आपण घेतलंय प्रेस्क्रिप्शन, संपला विषय. म्हणजे पुढे मी परत घेऊ का, परत घ्यायचे आहेत का, किती महिन्यांनी थांबवायचे असतात, हे काहीही विचारलं नाही. म्हणून प्लीज सगळ्यांना आवर्जून सांगते, हॉर्मोनल टॅबलेट्स घ्यायच्या झाल्या तर डॉक्टर सल्ल्याशिवाय घेऊ नका. आणि किती दिवस घ्यायचे आहेत हे पण डॉक्टरांना विचारूनच घ्या. नुसतेच घेत जाऊ नका. त्याचे परिणाम काय आहेत हे तुम्हाला कधीच कळणार नाही. अशा वेळेला आम्हाला वाटतं की अरे खरंच ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणजे मी हे सेशन घेण्यामागचं पण मूळ कारण ते आहे की जनरल पीसीओडी माहिती आहे, जनरल पीसीओएस माहिती आहे, लोकांना आता ऐकून माहिती झालंय, पण ऍक्च्युली काय घडतं त्याच्यामध्ये किंवा का, या सगळ्याला काही गोष्टी एकच आहेत, 3च गोष्टी फॉलो करायच्या. आहार, व्यायाम आणि झोप. लाईफस्टाईल मध्ये या 3च सुधारणा करायच्या आहेत, नित्य नियमाने करायच्या आहेत. न चुकता व्यायाम करायचंय, न चुकता व्यवस्थित जेवायचंय, छान झोपा
आणि प्लीज मेनोपॉज एजमध्ये गॅजेट्स रात्री वापरू नका, कारण मुळातच झोप येत नसते. त्याच्यात तुम्ही रात्री गॅजेट्स वापरलात तर तुम्ही अजून झोपणार नाही. म्हणजे काही स्वतःला नियम लावा की मी झोपायच्या 2 तास अगोदर गॅजेट्स वापरणार नाही, कारण त्या लाईटचा परिणाम होऊन सुद्धा तुम्हाला त्रास होणार आहे, अजून झोप येणार नाही. तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं की मेनोपॉज बऱ्यापैकी समजलाय, आणि यातून बाहेर कसं यायचं हे प्रत्येक स्त्रीने स्वतःच ठरवायचंय. तिला जे काय आवडतं ते तिने सगळं करायचंय. मी सांगेन प्रत्येक स्त्रीने ठरवून मला काय आवडतं हे मी करणार. अगदी मेनोपॉज एज मध्ये नाही, आधीपासून करा, म्हणजे तो छंद म्हणून तुमचा कायमचा राहील, डिस्ट्रॅक्शन होत नाही. काही स्त्रिया तुम्ही पाहिल्या असाल ते म्हणतात मेनोपॉज आला कधी गेला कधी कळलं नाही, हो की नाही? का बरं? कारण त्यांनी स्वतःला तसं ठेवलं होतं, त्यामुळे त्यांना कधी वाटलंच नाही. आता माझ्याकडे एकटी पेशंट आहे, त्यांनी मला सांगितलं मॅडम तुम्ही मेनोपॉजवर बोलणार आहे, पण मला कधी झाला ना हे खरं म्हणजे कळलंच नाही. आपल्यात थांबली हो माझी पाळी. म्हणजे तिला कधी त्रासच जाणवला नाही, काय झोप येत नाही वगैरे काही नाही. ती मला सांगते मस्त झोपते मी आता सुद्धा, 55 वय आहे आणि शी इज व्हेरी फाईन. फक्त एवढंच लक्षात ठेवा 12 महिने कंटिन्यू पाळी आली नाही म्हणजे तुमचा मेनोपॉज झाला. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर तुम्हाला मी काही ब्लड टेस्ट सांगितलेत, काही टेस्टिंग नक्की करत राहा. तिसरी गोष्ट, तुम्ही मेनोपॉज नंतर व्यायाम करायचंच असं नाही की मी आत्ता करणार नाही. 70 वयाच्या झालात तरी व्यायाम करा, व्यायाम सोडू नका. एक्सरसाइज नियमित करा आणि शक्य तेवढं ट्रेडिशनल फूड खा. जसं आपण उकडीचे मोदक गणपतीच्या दिवसांमध्ये खातो किंवा पुरी श्रीखंड एका सणाला खातो, दिवाळीत फराळ खातो, सगळ्याला शास्त्रोक्त नियम आहे की या दिवसांमध्ये आपण हे का खायचंय. किंवा आपण ऋषी पंचमीची भाजी करतो तेव्हा किती भाज्या वापरतो त्याच्यात? बरोबर, 16 भाज्या, आणि ते ट्रेडिशनल भाजी आहे. त्यामुळे काय होतं, ते त्या दिवसांमध्येच अवेलेबल असतं, तर ती भाजी खायचीच आहे. आणि आपल्या मुलांना पण सवय लावायची, मुलींना तर स्पेशली, कारण त्यात ते सगळे घटक आपल्याला आवश्यक आहेत. या सगळ्या गोष्टींचा आजपासून विचार सुरू करा की सण आला की त्या सणाला काय स्पेशल आहे ते मेनू आपण नक्की करायचं घरी. म्हणजे त्यामुळे मुलांना पण कळणार आहे, मुलींना कळणार आहे, आपल्याला सुद्धा तो पदार्थ खायला मिळणार आहे, स्पेशली आपल्याला. काय मग आजपासून जगायचं स्वतःसाठी? नक्की ना? आता याच्यावर तुम्हाला काही शंका असतील तर आपण पुढच्या ह्याच्यात सत्रात घेऊया, ठीक आहे? पहिल्यांदा थँक्यू, तुम्ही खूप चांगली इन्फॉर्मेशन दिलीत, शेअर केलीत. बरेचसे डाऊट्स त्याच्यामध्ये क्लिअर झालेले आहेतच, पण तरीसुद्धा काही सिम्पटम्स वाटतात. आता मी सुद्धा 45 रनिंग आहे, तर काही सिम्पटम्स असे वाटत असतात ज्याच्याबद्दल कन्फ्युजन असतं की हे त्याचं पार्ट अँड पार्सल आहे का काय आहे. तर आता नेटवरनं आणि याच्यावरनं आपण शोधतो आणि आपल्याला बऱ्याच मैत्रिणी पण कळतात की असं आहे वगैरे. तर दडपण येणं किंवा प्रेशर येणं, दडपण येणं, खूप लो वाटणं किंवा अगदी रडायला येणं, हे सुद्धा मेनोपॉजचे सिम्पटमच आहेत. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा वाटतं काही करू नये. मूड स्विंग्स हे खूप कॉमन सिम्पटम आहे. मूड स्विंग्स होणं, खूप लो वाटणं, म्हणजे आपल्याला स्वतःबद्दल इन्फिरियरिटी वाटणं किंवा खूप रडायला येणं. आणि याच दिवसांमध्ये स्त्रियांमध्ये एक प्रॉब्लेम असाही होतो की बऱ्याचदा आपल्या एज ग्रुपमधले जे असतात त्यांची बरीचशी मुलं बाहेरही जातात शिक्षणाला, त्याच्यामुळे पण एक दडपण वेगळं येतं की बरोबर त्याच दरम्यान मुलं सुद्धा लांब होतात. म्हणजे काही वेळेला हे सुद्धा प्रसंग घरात असतात किंवा घरात असलेले ताणतणाव, त्याचा परिणामही आपल्यावर जास्त या दिवसांमध्ये होत असतो. पण मग या फेजमध्ये आपण योगा किंवा यानं त्याच्यावरती मग हाऊ टू डील विथ दिस, म्हणजे मेन डील करायचं आहे या गोष्टी. जेव्हा आपल्याला लो फील होत आहे याचाच अर्थ आपल्याला मूड स्विंग आहे हे कन्फर्म. म्हणजे मग आपण विचार करायचा आपल्याला कोणत्या गोष्टीची आवड आहे. म्हणजे एखाद्याला गाणं ऐकायला आवडत असेल त्यावेळेला गाणी ऐका, कार्टून्स बघायला आवडत असेल तर कार्टून्स बघा, जे करायला आवडतं, कुकिंग आवडतं कुकिंग करा. म्हणजे कम आउट ऑफ दॅट. म्हणजे आपल्यालाच तो प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तुमचे मैत्रिणी असतील, मैत्रिणींना जाऊन भेटा की अगं मला आज जरा नाही बाबा कसं तरी वाटतंय, तू आहेस का, तुला वेळ, चल आपण भेटूया, चहा प्यायला जाऊ, कॉफी प्यायला जाऊ, काहीतरी निमित्ताने बाहेर पडा, 4 लोकांमध्ये जा. या दिवसांमध्ये तुम्ही जितक्या मैत्रिणींसोबत राहणार तेवढं तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स कमी वाटणार.
म्हणजे जास्त चर्चा होणं गरजेचं आहे. जितकं तुम्ही बोलणार आहात तेवढ्यात तुम्हाला वाटणार आहे नाही नाही माझे प्रॉब्लेम जरा कमी आहे, ठीक आहे, आय एम इन बेटर प्लेस्ड असं वाटणार. मेनोपॉझल फेज प्रत्येकाचा वेगळा जातो. फक्त जे ब्लिडिंग होण्याचं थांबण्याची प्रक्रिया म्हणजे मेनोपॉज म्हणजे आईचं समजा 45ला झालाय तर आपलं 45ला होऊ शकतं, पण बाकी आईला झालेलाच सिम्पटम आपल्याला होणार आहे असं नसतं. कारण बरोबर आहे की आईने केलेला त्यावेळेचा आहार विहार वेगळा आहे, आपण आत्ता जे करतोय तो आहार विहार वेगळा आहे, त्यामुळे निश्चितच तो वेगळा असतो. पण थांबण्याची जी प्रक्रिया आहे ती बऱ्याचदा सिमिलर जाऊ शकते आईसोबत. म्हणजे आईची 50ला थांबली आहे तर आपली पण 50ला थांबू शकते. तर वन्स यू क्रॉस युअर 40s फायब्रॉइड्स ही एक खूप कॉमन म्हणजे आजकाल सगळ्यांमध्ये आपल्याला ऑलमोस्ट 90 to 95% मध्ये मुलींमध्ये फायब्रॉइड्स आपल्याला आढळून येतात. तर फायब्रॉइड्स आणि मेनोपॉज ह्याचा काही कुठे म्हणजे कनेक्शन आहे का त्या गोष्टीचं? फायब्रॉइड्स आणि फक्त मेनोपॉज नाही सांगणार मी, कारण फायब्रॉइड्स अगदी 30मध्ये पण आढळून येतात. म्हणजे देर आर फिमेल्स की ज्यांना फायब्रॉइड सोबत पण मूल झालंय. पण फायब्रॉइड्स मुळात का होतात तर फायब्रॉइड्स कुठल्याही प्रकाराची गाठ कुठल्याही शरीराच्या अवयवात जमा होतोय त्याचं मूलभूत कारण आपला आहार आहे. कारण मैद्याचं प्रमाण आपल्या देशात इतका वाढलाय की काही कार्यक्रम असो, हॉटेलमध्ये जाणार असो, कुठेही जाणार असो, आपला आता प्रकार झालाय की पाव खाणं, ब्रेड खाणं किंवा कुठल्याही कार्यक्रमानिमित्त केक पेस्ट्रीज खाणं, ह्याचं प्रमाण अतिरिक्त झालंय आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा फायब्रॉइड होतो. म्हणजे आहार दोषामुळे बऱ्याचदा फायब्रॉइड होण्याचं प्रमाण वाढलंय. फायब्रॉइड आणि मेनोपॉजच्या वेळेला फायब्रॉइड उलट असतील तर बऱ्याचदा मेनोपॉज एजमध्ये श्रिंक होऊन जातात फायब्रॉइड. कारण फायब्रॉइडचं मेन अन्न काय आहे, तुमचं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हॉर्मोनच आहेत. जोवर त्याला हॉर्मोन मिळत राहणार आहे फायब्रॉइड वाढतोय, पण हॉर्मोन्स थांबले की फायब्रॉइड ग्रोथ थांबतं. त्यामुळे काही वेळेला फायब्रॉइडचं ऑपरेट वेळ येत नाही, पण काही फायब्रॉइड केसेसमध्ये हेवी ब्लिडिंग होऊन आणि फायब्रॉइडचा साईजही खूप मोठा असेल, अगदी हाताला वरून लागतं इतपत साईज होतो फायब्रॉइडचा, त्यावेळेला गर्भाशय काढण्याची वेळसुद्धा येते. पण लहान असतील तर यू कॅन वेट, काही डिझॉल्वही होतात पण फार रेअर केसेसमध्ये. पण ॲटलिस्ट यू कॅन कीप दॅट इन कंट्रोल टिल युअर मेनोपॉज. असा प्रश्न विचारायचा आहे की शारीरिक आणि मानसिक बदल हे मेनोपॉजमध्ये होतात, पण शारीरिक बदलांपेक्षा मानसिक बदल खूप गंभीर असतात असं मला वाटतं. मग त्यावेळेत तिला काउन्सिलरची वगैरे मदत घ्यायला हवी का? कारण काही वेळेला घरातली लोक समजणारी नसतात तिला. असं काहीच हरकत नाही. जर घरातली लोक जर आपल्याला सपोर्ट करत नसतील तर अशा वेळेला काउन्सिलरची मदत घेऊ शकतात. कारण काही वेळेला घरातल्या लोकांना वाटतं ही काय सारखी चिडते. कारण ह्यांच्यामध्ये डिप्रेशन, अँझायटी हे पण कंप्लेंट्स असतात मेनोपॉजमध्ये. आता डिप्रेशन, अँझायटी म्हणजे आता जे ते म्हणाले तसं फिलिंग लो, अशा वेळेलाच तो कुठेतरी ॲग्रिवेट होतो. कारण आपल्याला लक्ष वेधून घ्यावं असं पण वाटतं, अरे मला काहीतरी त्रास होतोय अँड यू आर नॉट एबल टू अंडरस्टँड. पण समोरचा जर आपल्याला समजून नाही घेत आहे तर वी हॅव काउन्सिलर्स, वी हॅव फ्रेंड सर्कल, म्हणजे आपले कोणी क्लोज असतील आपण त्यांना भेटू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. तेवढंच बाईला ना मन हलकं होतं आणि मन हलकं झाल्यावर हे सिम्पटम्स पण कमी होतात. कारण काही वेळेला असं होऊ शकतं की तिला सारखं असं बोलून कदाचित तिचं ती काही वेगळंच बिघडण्याची शक्यता आहे. कारण ऑलरेडी हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे तिच्यात अँझायटी, डिप्रेशन असतोच. कारण बेसिकली स्त्रियांना समजत नसतं ना, त्यांना आपल्याला काहीतरी होतोय हा व्याधीचा भाग वाटतो. आणि कधी कधी फक्त अँझायटी, डिप्रेशन असणारे पण उगाच पण सायकॅट्रिस्टला व्हिजिट करून येतात, कारण त्या भीतीमुळेच की मला मानसिक आजार झालाय. पण जेव्हा की आपण त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की तुला आजार नाही आहे, यू आर इन सम फेज, तो फेजमधनं तुला बाहेर यायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक स्त्रीला खरं म्हणजे मदत करायला पाहिजे त्यातून बाहेर काढायला. हां, तर तुला त्रास होतोय तर मग तुला त्रास होईल अशी गोष्ट मी नाही बोलायला पाहिजे. म्हणजे आपण या गोष्टी जर करत राहिलो तर एकमेकांना खूप मदत करू शकतो. कुटुंब जागृत करण्यासाठी याबाबत काय करू शकतो का? कुटुंब जागरूक करण्यासाठी मेनोपॉज पुरुषांना बोलवून समजावून सांगायला लागेल. पुढच्या मुलांना सुद्धा, म्हणजे आता माझ्यावरनं मी सांगते की मुलं म्हणतात आई तू काय तुझे मूड स्विंग होतात, काय तू चिडचिड करतेस. आजकाल हे बोललं जातं
सगळ्या गोष्टी मेनोपॉजच्या नावाखाली खपवता तुम्ही. अरे पण ऍक्च्युली स्त्रिया फेस करत असतात. पण काय माहितीये का, जसं मी आज तुम्हाला समजावलंय तसं ना एक सेशन एखाद्या गायनेक डॉक्टर म्हणजे मेल डॉक्टर किंवा मेल कोणी आयुर्वेदिक फिजिशियन असेल त्यांनी मी सुचवीन की त्यांनी हा टॉपिक घ्यावा आणि फक्त पुरुषांसाठी घ्यावा. म्हणजे त्यांना सुद्धा ती गोष्ट समजायला हवी. आहेत आत्ताचे नवीन जनरेशनची ना मुलं ना समजून घेणारे आहेत. म्हणजे त्यांना आता ते नेटवर वाचून का होईना ना समजायला लागलेत. म्हणजे माझ्याकडे काही मुली अशा येतात जे नुकते लग्न झालेले आहेत आणि मला आई म्हणाली तू गोळ्या खा, लग्न आहे, तारीख आहे, पण होणारा नवरा म्हणतो मी सांगतोय ना खाऊ नको, असा म्हणणारा मुलगा मला आता दिसतोय. तू माझं ऐकत नाहीयेस, तुला आईची पडली आहे असं सांगतो तो. म्हणजे शेवटी मी तिला म्हणते अगं तुला सपोर्ट करतोय ना तो, मग तू का खातेस गोळी. आणि वर तो तिला सांगतो चार चौघात बोलत बसू नकोस. अरे मला प्रत्येक स्त्रीला हे सांगावंसं वाटतं, आता कोणाच्या तरी लग्नाला आपण जातोय आणि मग आपण का गोळ्या खायच्या. अरे मग मला लग्न एन्जॉय करता येत नाही. अरे लग्न एन्जॉय करायला तुम्हाला गोळी खाणं हे महत्वाचं आहे का, तुमचं शरीर महत्वाचं नाहीये का तुम्हाला. शेवटी आरोग्य शरीर हेही कुठेतरी महत्वाचं आहे ना. म्हणजे थोडं मी सांगू का, यंगर जनरेशन्स आर अंडरस्टँडिंग, पण ऑलरेडी ज्यांनी 35 क्रॉस केलंय ते कॅनॉट अंडरस्टँड. म्हणजे रॅदर ॲक्च्युली खरं सांगायचं ना, आता आपण जे म्हणतो की मुलांना स्वयंपाकघरात काम करायला शिकवा, तसं मुलांना या गोष्टी पण सांगा. म्हणजे इवन शाळेत पण मुलींना त्रास होतो तेव्हा मुलांना माहीत असलं पाहिजे की तिला पिरियडचा त्रास आहे. म्हणजे इवन मुलांनी मदत करावी. असे बरेच व्हिडिओज आजकाल येत आहेत की जिथे दाखवलं जात आहे, पण ती जागरूकता वाढली पाहिजे. एवढंच आहे. अजून मेनोपॉजमध्ये फक्त पाळी अनियमित असणं हेच लक्षण आहे का, अजून काय लक्षण आपल्याला कसं कळतं. नाही, मेनोपॉजमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ना. अनियमित पाळी होणं, पाळी येणारच नाही 2-2 महिने, किंवा खूप रक्तस्राव होणं, किंवा तुम्हाला दर 8 दिवसांनी पाळी येणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी होत राहतात. किंवा सुरुवातीला फक्त पेरिमेनोपॉजल सिम्पटमच राहतात. म्हणजे तुम्हाला हेअरफॉलच दिसतं, फक्त चिडचिड होत राहते, राग येतो, किंवा ह्या सगळे लक्षणं जी असतात त्याच्यामध्ये पिरियड तुमचे नॉर्मल येत असतात, पण तुम्हाला फक्त लक्षणं दिसून येत असतात पेरिमेनोपॉज. आणि हे 4-5 वर्ष राहील, काही जणांना 6-7 वर्ष पण राहतं. डिपेंड्स की कोणती स्त्री कुठल्या पद्धतीने घेते. म्हणजे जेवढ्या पॉझिटिव्ह स्त्रिया असतात ना त्यांना एवढं 5-6-7 वर्ष लागत नाही. 1-2 वर्षात ते त्यातनं बाहेर येऊन मेनोपॉज होऊन मोकळे होतात. तुम्ही मगाशी जसं बोलता बोलता म्हणाल्यात की आईची जशी टेंडन्सी आहे, कदाचित आईची 45व्या वर्षी मेनोपॉज गेली पाळी, तर मुलीचीही जाऊ शकते. तसं काही आई अशी असू शकते की जी 35 ते 38मध्येच जिची अडचण म्हणजे पाळी थांबली आहे. तर अशा वेळी आता जे प्रमाण आहे मुलींचं लग्न करण्याचं, जे खूप उशिरा लग्न करत आहेत, म्हणजे 33-34व्या वर्षी मुलींची लग्न होत आहेत. मग अशी एखादी मुलगी जिच्या आईची मेनोपॉज हा 38व्याच वर्षी झाला आहे, तर तिला मुलं होताना काही त्रास होतो का, किंवा तिने काय काळजी घ्यायला हवी. मगाशी जसं मी एक उदाहरण दिलं की ओवम फ्रीज करणं, याचा खूप उपयोग होतो अशा मुलींना जे उशिरात लग्न करतात आणि ज्यांचं अर्ली मेनोपॉज झालंय. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला 37 वयातच समजा मेनोपॉज झालाय, पण तिला मूल हवंय. मेनोपॉज झालाय म्हणजे मला मूल नाही होणार का, असा जो प्रश्न पडतो. पण आत्ताचं टेक्नॉलॉजी एवढा ॲडव्हान्स झालाय की हा जो फ्रीज केलेला ओवम एम्ब्रिओ स्टेजमध्ये असतो ना, तो पण टाकून गर्भनिर्माण करू शकतात. पण ते इमिजिएट केलं पाहिजे एवढंच. म्हणजे टोटल तुमचं गर्भाशय श्रिंक झाल्यावर नाही काही होऊ शकत. थोडंफार तुम्ही यू आर इन दॅट स्टेज की मेनोपॉझल स्टेजमध्ये आहात तेव्हाच केलं तर होऊ शकतं. पण कसं आहे, ओव्हरी श्रिंक होतात तसंच गर्भाशयही आपला श्रिंक होतो मेनोपॉजच्या वेळेला. पण ह्याची आधी माहिती नसेल तर अशा मुली ती नसेल तर काही करू शकत नाही. हेच तर मी सांगितलं, लॅक ऑफ इन्फॉर्मेशन खूप आहे. आत्ताच ही कल्पना तुम्हाला पण आजच कळली असेल एखाद वेळेस की ओवम फ्रीज होणं हे कोणालाच माहीत नाही आहे. कारण एवढं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालं आहे, हे आपल्याजवळ इन्फॉर्मेशन आहे कुठे की जिथे ओवम फ्रीज करून ठेवलं जातं. माझ्याकडे आत्ता एक पेशंट आहे, 38वं वय चालू आहे, सगळं छान आहे, तिचं AMH लेवलपासून सगळं चांगलं आहे, पण तिचे 3 IVF फेल गेलेत. म्हणजे तिने एवढं प्रयत्न करून झाला आहे, त्याच्यावर तिने एवढी औषधं खर्च करून झाला आहे, पण तिला IVF केली आहे, पण IVFला ठिकाणी जाणाऱ्या डॉक्टर्सनी सजेस्ट केलं नाही तिला ओवम फ्रीज करायला.
म्हणजे जर तिकडे पण लॅक ऑफ इन्फॉर्मेशन असेल किंवा इन्फॉर्मेशन द्यायला वेळ नसेल, काही कारणं असतील, पण ही इन्फॉर्मेशन आपल्याजवळ असेल तर आपण ती पास ऑन करूया. म्हणजे आत्तापासून सुरुवात करूया. कारण आता हे असे केसेस बरेच होऊन गेलेत की ज्यांना माहितीच नाही आहे, त्यामुळे नाही होऊ शकलं काही कारणाने. मला कळत नाही की मी त्या स्टेजमध्ये आहे की नाही. म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं की मला पिरियड्स येतात, म्हणजे एव्हरी मंथ रेग्युलर येतात. 28-30ची म्हणजे जी नॉर्मल म्हणजे आपली बेसिक सायकल आहे त्याप्रमाणे येतात. पण 5 दिवस झाल्यानंतर मला पुन्हा 8व्या किंवा 9व्या दिवसापासून पुन्हा म्हणजे स्पॉटिंग किंवा थोडंसं ब्लिडिंग हे स्टार्ट होतं. तर हे म्हणजे कसले सिम्पटम्स आहेत? मेनोपॉजच आहे. म्हणजे हॉर्मोन तुमचा प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन, इस्ट्रोजन हॉर्मोन तयार होतोय, पण तो कमी प्रमाणात होतोय, त्यामुळे तुम्हाला परत ब्लिडिंग होत आहे. म्हणजे प्रोजेस्ट्रॉन जास्त काम करतोय आणि इस्ट्रोजन कमी काम करतोय. मग अशा वेळेला मी म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे? मी तुम्हाला सांगू का, प्रॉपर आयुर्वेदिक सल्ला घेऊन काही आयुर्वेदिक मेडिसिन चालू ठेवा. जसं अशोकारिष्ट चांगलं औषध आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही हॉर्मोन बॅलन्समध्ये ठेवू शकताय बऱ्यापैकी. म्हणजे तुम्हाला जर बाकी काही त्रास होत नसेल तर अशोकारिष्टसारखं औषध तुम्हाला मदत करेल. शतावरी मगाशी सांगितल्यासारखं शतावरी कल्प दुधातून घ्या, हळद दूध पीत जा. म्हणजे आहारात काही गोष्टी मुद्दामून खायचंय प्यायचंय हे करायचंच आहे की आपल्याला रोजचं हे आहारात पाहिजे. जसं तुम्ही 2 बदाम, 2 अक्रोड किंवा 1 डिंकाचा लाडू थंडी आली खात जा. सातूचा लाडू चांगला आहे शरीराला. म्हणजे हे काही गोष्टी ठरवून, आज मी सातू खाल्लाय, उद्या डिंकाचा खाल्लाय, मग नाचणी खूप चांगलं आहे. जसं आत्ता तुम्हाला मी नाचणी दिलं आहे, कारण नाचणीमध्ये कसं आहे, रक्त वाढीसही मदत करणार आहे, कॅल्शियम रिच आहे जे स्त्रियांना आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही नाचणीची भाकरी किंवा मिक्स भाकरी खात असाल तर नाचणी जरूर तुमच्या आहारात ठेवा, कारण या सगळ्या गोष्टीने आपण हॉर्मोन बॅलन्स करणार आहोत. आणि तूप लावून खा, पावसाळ्यात तूप लावून खा भाकरी खाताना. आणि अजून एक प्रश्न म्हणजे असा की जस्ट एक तुम्ही जे फ्रीज म्हणजे करायला सांगितलं की म्हणजे ज्यांची लग्न असं लेट होत आहेत, तर जस्ट एक मला असा प्रश्न आला की ठीक आहे, आता आम्ही हा संदेश म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचवला किंवा असतील म्हणजे ज्या मुली लग्नाच्या की उशिरा लग्न करणार असतील, पण त्यांनी ते फ्रीज केल्यानंतर ज्या वेळेला लग्न होईल त्यांचं, म्हणजे आता ते 25पर्यंत जर फ्रीज केलं तर त्यांनी लग्न 30-35पर्यंत केलं, पण मग ते त्यांच्या फॅमिलीला म्हणजे कशा प्रकारे कन्व्हिन्स करू शकतात किंवा ते म्हणजे कसं हे करू शकतात? हे तुम्हाला समजावणं गरजेचंच राहील, कारण शेवटी हा कन्सेप्ट अजून कोणालाच माहिती नाही आहे. त्यामुळे त्यांना तुम्हाला सांगायला लागेल की आम्ही असं ॲक्च्युअल एजमध्ये, चांगल्या एजमधलं चांगलं ओवम फ्रीज करून ठेवलं आहे, त्याचा वापर आपण करू शकतो. कारण आत्ताचं ओवमचं क्वालिटी हळूहळू एक 32 नंतर डिग्रेड व्हायला लागतं ओवम क्वालिटी. त्यामुळे इट्स ऑलवेज गुड की तुम्ही 30च्या आत, म्हणजे आता मी असं समजून चालते की आत्ता शिकलेली लोक आहेत, म्हणजे आता तिचा होणारा नवरा पण तेवढाच शिकलेला असेल, सो ही विल हॅव दॅट नॉलेज. त्याला एकदा जर ते पटलं तर तो घरच्यांना समजावून देईल. म्हणजे आय हॅड वन केस, रॅदर मी सांगेन तुम्हाला की अनबिलिव्हेबल केस, बट मस्त सक्सेसफुल झाला तो केस. म्हणजे मुलीला काही प्रॉब्लेम नाही, ॲब्सोल्यूट काही प्रॉब्लेम नाही, पण मुलाचं स्पर्म काउंट 0. पण आई वडिलांचा हट्ट की आम्हाला त्याच्याकडूनच हवं आहे. म्हणजे बऱ्याच IVF सेंटर्सनी त्यांना सुचवलं की तुम्ही दुसऱ्याचं स्पर्म घ्या, बट दे वर नॉट रेडी, पेरेंट्स वर नॉट रेडी. आणि मेन म्हणजे ते ॲक्सेप्ट करायलाच तयार नाही की आमच्या मुलामध्ये दोष आहे. मग अशा कंडिशनमध्ये एक डॉक्टर असे खूप चांगले आहेत की ज्यांनी एक त्यांना सुचवलं की बाय बर्थ मुलांना काही स्पर्म काउंट त्यांच्या ऑर्गनमध्ये असतो, तर आपण विल हॅव टू गो फॉर ऑपरेशन. आपण तो ऑपरेट करून बघू, तिथे जर काही स्पर्म काउंट मिळाल्या तर ते स्पर्म काढून आपण फ्रीज करू आणि आपण ते ओवम बरोबर युनाईट करून मग तिच्या ह्याच्यात सोडूया. ऑपरेट केल्यावर त्यांना फक्त 3 स्पर्म मिळाले, ओनली 3 स्पर्म्स, बट शी हॅज अ बेबी नाव. पण सायन्स एवढा ॲडव्हान्स झालाय हे आपल्यापर्यंत माहिती नाही आहे. म्हणजे आता मला 20 वर्ष झाले प्रॅक्टिस करून, त्यामुळे मला हे वेगवेगळे केसेस बघायला मिळतात आणि मला सुद्धा येणारा नवीन नवीन अनुभव आहे की त्यातून मलाही कळतंय, अरे वा, टेक्नॉलॉजी इतका पुढे गेले की हे एवढंपर्यंत जाऊ शकलेत.
नाहीतर कोणाला माहिती की असं जाऊन आपण करू शकतो. ऑफकोर्स एव्हरीथिंग रिक्वायर्स मनी, बट स्टील इफ एनीवन हॅज जाऊ शकतात. माझा प्रश्न असा आहे की आमच्याकडे आईची पिशवी आधीच काढली 40 वर्षी, त्याच्यानंतर लागोपाठ तिघी बहिणींची पण काढली. आता माझं आहे पण ते रजोनिवृत्ती म्हणजे मोनोपॉजच्या ह्याला आहे, तर माझी कधी जाईल असं मला प्रश्न पडला आहे. आता 48 चालू आहे मला. यू हॅव क्रॉस्ड, छान क्रॉस झाला, म्हणजे तुमचं 50 पर्यंत मॅक्सिमम चालेल. 12 महिने पाळी आली नाही की समजायचं की आपली रजोनिवृत्ती झाली. बरं. आणि आता मला ब्लिडिंग पण थोडंच होतंय, पण येते रेग्युलर. आता म्हणजे 49, 50, काही जणांचं 52 पर्यंत पण चालू राहतं. बिकॉज पहिल्याच्या जमान्यातले जे आहेत ते 45 to 55 मध्ये राहतात. पण एवढंच लक्षात ठेवायचं स्त्रियांनो की तुमचं 12 महिन्यानंतर जर सडनली परत जर ब्लिडिंग झालं तर तेव्हा मात्र चेक करायचं. म्हणजे देर कॅन बी अदर चान्सेस फॉर युट्रस, कुठे कॅन्सर स्टेजला गेल्या किंवा काही झालंय तर ते चेकिंग होणं गरजेचं असतं. एवढं मात्र एक लक्षात ठेवायचं की तुमचं ब्लिडिंग पूर्ण थांबलंय, त्याच्यानंतर सडनली तुम्हाला परत फ्लो झालाय आणि तोही बऱ्यापैकी हेवी झालाय, नव्याने पाळी आल्यासारखं झालंय, तर मात्र सगळे रिपोर्ट्स करून घ्यायचे. मॅडम नमस्कार. तुम्ही जी माहिती दिलीत खूप धन्यवाद. वर्किंग वुमन आहे मी, डोंबिवलीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट हँडल करते, मॅनेजर आहे. त्यामुळे तुम्ही ज्या काय 2-3 कान टोचण्या केलेत की व्यायाम सकाळी वगैरे करा, खरंच खूप कठीण जातं. मग तुम्हाला एक सिंपल उपाय सांगू, ज्यांना असं व्यायाम करणं कठीण होतं ना त्यांना मी सांगेन तुम्ही ब्रेकफास्ट नंतर, लंच नंतर, डिनर नंतर एक 15 मिनिटं घरात चालेल. म्हणजे तुम्ही इव्हन वर्कमध्ये असाल तिथे चाला, पण आवर्जून 15 मिनिट्स चाला. नाही, हे स्टेप चढा चाला वगैरे सगळं होतं, पण ते असं पर्टिक्युलरली ब्रेकफास्ट नंतर किंवा लंच नंतर नाही होत. ते मी सांगते मुद्दामून, ते आवर्जून करा. म्हणजे दॅट 15 मिनिट्स यू कीप फॉर दॅट, की माझं ब्रेकफास्ट झालं मी आता 15 मिनिटं चालणार, लंच झालं मी 15 मिनिट्स चालणार, दॅट 45 मिनिट्स इज. विचारायचं असं होतं की माझी मंथली सायकल तशी बऱ्यापैकी वेळेवरती येते. 46 एज आहे माझं, पण जसं या मॅडमने विचारलं तसं एक साधारणतः 10-15 दिवसानंतर पुन्हा 1-2 दिवस ब्लिडिंग होते. आणि म्हणजे ब्लिडिंगचे कलर इतके मल्टिपल आहेत की मी एक्सेल शीट तयार करू शकेन त्याची. म्हणजे असं मी सांगू शकत नाही की ही गोष्ट पुन्हा, म्हणजे स्वतःचं मॉनिटरिंग जरी करायचं म्हटलं ना, आणि असंही नाही आहे की हे या महिन्यात आलं तर पुढच्या महिन्यात पण परत 15 दिवसानंतर ब्लिडिंग होईल. म्हणजे एक 2-3 महिने कंटिन्यू जातात, मग परत चौथ्या महिन्यात मध्येच 15 तारखेला 15 दिवसांनी, 8 दिवसांनी, म्हणजे असंही काही शेड्यूल नाही आहे की 8च दिवसांनी येईल. अजून 2-3 महिने रेग्युलर आल्यानंतर खूपच जास्त इरेग्युलर आहात. बऱ्यापैकी इरेग्युलर आहे. तुम्ही पित्तप्रधान आहात. इरेग्युलर सायकल ज्यांचं एवढं जास्त असतं ना त्यांनी लक्षात ठेवायचं की तुम्ही पित्तप्रधान आहात. म्हणजे तुम्ही स्पायसी, तिखट हे फूड अवॉइड करायचं आणि पित्त शमन करणाऱ्या गोष्टी आहारात ठेवा. जसं तुम्ही दिवसातनं एकदा तरी कोकम, आवळ्याचं काही असं घेत राहा. चालेल. आणि डायबेटीस आहे मला ऑलरेडी. मग तुम्हाला कधीपासून आहे डायबिटीस? डायबेटीस आहे, ट्रेस आहे, मुलीचं 12वीचं वर्ष आहे. म्हणजे असं म्हणजे ते तो चित्रातला सूर्य असतो त्याला कसं अशा रेषा असतात ना काढलेल्या, तसं आहे. तुम्ही ना, तुम्हाला अजून एक की शुगरचं काही खाऊ नका. म्हणजे डायबिटीस तर आहे म्हणून, पण मुळात सुद्धा शुगर क्रेविंग्स होणार मेनोपॉजमध्ये, ते पण तुम्ही अवॉइड केलं पाहिजे. नाही, ते खूप स्ट्रिक्टली पाळते मी. भात वगैरे मी काही खात नाही. तसं मी डाएट कॉन्शियस आहे, म्हणजे ते बाकी सगळं सांभाळावंच लागतं. पण दुसरा एक प्रश्न असा होता की माझी पूर्वी पण पाळी, म्हणजे लग्नाच्या आधी देखील माझी मंथली सायकल 30 डेजची नव्हती. माझी म्हणजे 35, 40, 42 वगैरे होती. पण माझ्या लकीली मला कुठली ट्रीटमेंट नाही घ्यावी लागली. पण आत्ता सध्या माझ्या मुलीचाही हाच प्रॉब्लेम आहे की तिची मंथली सायकल नाही आहे रेग्युलर. सो मला असं विचारायचं आहे की हे माझे जे ही खूप इरेग्युलर सायकल आहे ना, हे मोनोपॉजचं लक्षण आहे का बेसिकली? हा मेनोपॉजचंच लक्षण आहे. यू आर इन दॅट फेज, तुम्ही त्याच फेजमध्ये आहात. फक्त तुम्हाला काळजी एवढीच घ्यायची की खूप गरम पडेल असा आहार घेऊ नका. नॉर्मल धणे जिऱ्याचा काढा वगैरे करून पण पिऊ शकताय, ज्याच्याने तुमची उष्णता बॅलेन्स्ड राहील. कारण या दिवसात तुम्हाला जास्त गरम गरम वाटणार, कारण ज्यांना जास्त ब्लिडिंग होतं ना त्यांना हॉट फ्लशेस जास्त असतात. नाही, माझा प्रॉब्लेम मॅडम हा होतो ना की माझी जी तारीख आहे म्हणजे जनरल त्याच्यात मला 2 म्हणजे मी धरतच नाही. पण ते काय थोडं फॅमिलीचं पण होतं ना, आणि होतं कसं की आपण एक म्हणतो ना कावळा बसाला आणि फांदी तुटाला, तसं ज्या महिन्यात सगळं रेग्युलर असतं. स्त्रियांनो पहिलं लक्षात ठेवायचंय, पाळी आली
आणि माझ्या सणाला परत पाळी आली तर काय करू, काही नाही करू शकत, ती येणारच आहे. नाही म्हणजे घरातल्यांचं असं असतं, रेग्युलर 3 महिने जेव्हा असतं तेव्हा तुझे माहेरचे फंक्शन्स असतात, 15-15 दिवसांनी येतं तेव्हा सासरी काहीतरी असतं. मग म्हटलं मी आता लिहून ठेवते हे आता 3 महिने. म्हणजे त्यांचं असंच म्हणणं असं, अरे मागच्या महिन्यात तर काही नव्हतं तुझं असं 15 म्हणजे. आणि नवरा खूप म्हणजे समजूतदार आहे, म्हणजे जिमखान्यात नोकरीला आहे, ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. इव्हन दो आम्ही ॲक्च्युली सुप्रिया मॅडमच्याच रेफरन्समध्ये आलो कार्यक्रमाला, त्यामुळे त्यांच्याशी पण म्हणजे वातावरण सासरचं वाईट नाही, पण त्यांचं म्हणणं आहे की ती रेग्युलर 3 महिने तिकडचं फंक्शन असताना का असते, इकडच्या ह्याच्यात का नसते. हो, तुम्ही सांगितल्यावर मला एक किस्सा आठवला की माझ्याकडे एकटी मुलगी लग्न होतं तिचं, त्यासाठी तिने गोळ्या आधीच घेतल्या होत्या, म्हणजे वेल प्लॅन्ड गोळ्या तिने प्लॅन करून घेतल्या होत्या. लग्नाच्या दिवशी बरोबर पाळी आली. म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी तिचं लग्न, तर सकाळी दवाखान्यात आली, मला म्हणाली मी आता काय करू, म्हटलं आता काय करणार आहे, बस आता लग्नाला. बेसिकली तुम्ही लाईफस्टाईलमध्ये खूप चेंजेस करायचे आहेत. लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय करणार, ब्रेड पाव नाही खायचे, म्हणजे जंक फूड अवॉइड करायचे, सगळे जे मैदा आयटम्स आहेत ते अवॉइड कर, आणि शुगर क्रेविंग्स येत असतील तर ते खाऊ नको. अभ्यास असणार तर रात्री जागू नको, दिवसा अभ्यास कर, आणि व्यायाम काही करत नसशील तर व्यायाम कर. 40 डेज किंवा 35 डेजची हिची जी सायकल चालली आहे, ही PCODची लक्षणं आहेत का? PCOD अगदी नाही म्हणता येणार आहे, 30-40 दिवसांनी येते ना तिची. हां, पण ती त्या मार्गी चालली आहे. त्या मार्गावर जायचं नसेल तर व्यायाम मस्ट आहे. लाईफस्टाईल चेंज करणंच फार गरजेचं आहे, पुढे जाऊन 40 ते 45 नको व्हायला. मला आमच्या मिस्टरांनीच तुमचं हे सेशनसाठी जा म्हणून फोर्स केला आणि आम्ही आलो. खूप चांगलं सेशन आहे, तुम्ही माहिती पण खूप दिली. आम्हाला तर सध्या मला काही प्रॉब्लेम नाही आहे तसा, माझं हे रेग्युलर चालू आहे. फक्त मला थायरॉईडचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल जरा तुम्ही मला सांगाल की कसा आहार मी अपेक्षित आहे असं. थायरॉईडचा तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर काही गोळी चालू असेल ना? गोळी चालू आहे आणि डॉक्टरांना मी भेटले, माझे रिपोर्ट पण नॉर्मल आले, पण डॉक्टर म्हणाले की तुम्ही ती कंटिन्यू करा. गोळी सध्या चालू असेल तर ती चालू ठेवायलाच लागेल, कारण थायरॉईडची गोळी सडनली बंद केली तर परत हॉर्मोनल डिस्टर्बन्स होईल, जे तुम्हाला आत्ता होत नाही आहे ते चांगली गोष्ट आहे. त्यामुळे सध्या तुमचं पूर्ण मेनोपॉज होईस तरी थायरॉईडची गोळी कमी करायचा विचार करू नका, जे आहे ते चालू ठेवा. नॉर्मल आहार जे आपण रेग्युलर घेतो तसं सगळं आहार व्यवस्थित घ्या. त्याला असं काही स्पेसिफिक हे खाऊ नका ते खाऊ नका मी नाही सांगत. म्हणजे आता बरेच डॉक्टर्स सांगतात की कोबी खाऊ नका, पण आपण काही कोबी रोज खात नाही. म्हणजे असा नसतो, अशी कोणतीच भाजी नाही की जी आपण रोज खाणार आहोत, केव्हा तरी खाणं ठीक आहे, हो की नाही. त्यामुळे कुठल्याही ह्याला हे बंधन नाही आहे की हे खाऊ नका ते खाऊ नका. स्पेसिफिकली आपण लक्षात ठेवायचं की थायरॉईडसाठी ना भुजंगासन खूप छान आहे, जिथे आपण गळ्याचा प्रॉपर व्यायाम करणार आहोत. धनुरासन, भुजंगासन, मग सिंहासन, हे 3 आसनं तर खूप चांगले आहेत. थायरॉईड प्रॉब्लेम असल्याने ते करायलाच पाहिजे. प्राणायाम त्याच्याहूनही चांगलं. थायरॉईड आहे ह्याचाच अर्थ ते हॉर्मोन निर्मिती नाही आहे ना शरीरात, निर्मिती नाही आहे म्हणून आपण गोळी घेतोय, बरोबर. मग त्यासाठी तुम्हाला जितकं जास्त ऑक्सिजन इनटेक होणार आहे तो फायदेशीर राहणार आहे. थायरॉईड असलेल्यांना हेअरफॉल आहेच, कारण त्या हॉर्मोनचाच तो साईड इफेक्ट आहे. मुळात मासिक पाळी म्हणजे कोणत्या वेळेने बघितली जाते? म्हणजे आपल्याला म्हणजे मासिक पाळी आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी बंधनं येतात, देवाची पूजा न करणं, हे करणं, हे कितपत म्हणजे हे आहे? कारण मासिक पाळी याच्यावर तर माझा एक व्हिडिओज आहे, संजीवन वेदावर नक्की बघा. लहान मुलींसाठी केला आहे व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी सगळं मासिक पाळीबद्दल एक्सप्लेन केलं आहे. पण तुम्हाला नक्की सांगू का, देवाकडे न जाणं किंवा घरकाम न करणं, बाजूला बसणं, हे स्त्रियांना योग्य होतं. म्हणजे देवाकडे न जाणं हे योग्य म्हणत नाही मी, पण त्या 4 दिवसात तुमच्या गर्भाशयाला, तुमच्या शरीराला विश्रांती मिळणं अपेक्षित आहे. म्हणजे त्या दृष्टीनेच तुम्हाला बाजूला बसवलं जायचं किंवा आपण बसायचो त्यावेळेला. कारण तेव्हा बाजूला बसलोय म्हटल्यावरती आपण कपडे नाही धुणार आहोत, भांडी नाही घासणार आहोत, केरलादी नाही करणार आहोत,
म्हणजे नॅचरली आपल्याला होणारा त्रास कमी होणार आहे ना, म्हणून बाजूला बसणं श्रेयस्कर होतं. पण आता जसा काळ बदलला आहे, आपण आता बाहेर जातो. तुम्हीच बघा ना, पाळीच्या दिवसात तुम्ही कुठेतरी जाऊन या, किती थकणार आहात. नको वाटतं ना बाहेर जायला सुद्धा, पण तरी आपण आपल्या शरीराला ओढतोय, मनाविरुद्ध ओढतोय. जसं मॅडम म्हणाल्या तसं मानसिक जे आपण आघात देतोय ते अशा वेगवेगळ्या स्वरूपात देतोय. काय हरकत आहे रेस्ट घ्यायला? आपण आत्ता बाजूला नाही बसणार, पण रेस्ट घ्यायला काय हरकत आहे? हा जरा म्हणजे ना, हा विषय जरा कसा आहे की हटके, ह्याच्यावरती कमेंट करणं बरोबर नाही आहे. कारण प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे. हा श्रद्धेचा भाग असल्यामुळे कसं आहे की एखाद्याला वाटेल की पूजा करायला पाहिजे, एखाद्याला वाटेल नाही करायला पाहिजे. तो त्याचा प्रश्न आहे. म्हणजे याच्यावर मी कमेंट करणं योग्य नाही आहे. कारण याच्यामध्ये माझा दृष्टिकोन असा आहे की तुम्हाला जर श्रद्धा आहे, तुम्ही जाऊ नका, करू नका. आणि श्रद्धा म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की नाही गेलं म्हणजे काय, असं काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे श्रद्धा नाही असं काही नाही. तो आपला आपला निर्णय असतो ना. शेवटी आपण भारतात राहतोय ना, आपली संस्कृती आपण सोडू नये. त्यामुळे आपण आपल्या संस्कृतीला धरून राहिलो तर चांगलं आहे. म्हणजे आता आपण कुठे फिरायला जातोय आणि तिथे आपल्याला पाळी आली आणि देवळात जायची वेळ आली, तर ते तुमच्या हातात आहे. तुम्ही देवळाच्या आत जायचं आहे का बाहेर उभं राहायचं? मी इथे डोंबिवलीतच म्हणजे बडिंग फिजिओथेरपिस्ट आहे. सो आणि आय ॲक्च्युली हॅव इश्यू ऑफ PCOD. सो मला विचारायचं होतं की जनरली असं म्हणतात की ग्लुटेन रिच फूड अव्हॉइड करायला पाहिजे, असं मी बरेच ठिकाणी ऐकलं आहे. सो इज इट नेसेसरी? बिकॉज आपल्याकडे आपल्या घरात नेहमी पोळी भाजी. ग्लुटेन पचवण्याची क्षमता सगळ्यांमध्ये नसते. ज्याच्यामध्ये नाही आहे त्यांनी ग्लुटेन खाऊ नये. ज्याला ग्लुटेन पचवणं जमतंय त्यांनी खायला हरकत नाही आहे. म्हणजे महाराष्ट्राचा आहार जर आपण बघणार आहोत तर महाराष्ट्राचा आहार हा भाकरी आहे, पिठलं आहे, किंवा भाकरी उसळ खातो आपण, हो की नाही, किंवा भात. कोकणात गेलं तर आपण भात खातो जास्त. म्हणजे आपला महाराष्ट्राचा बेसिक आहार काय तर ॲक्च्युली भाकरी आणि भात आहे. आपण पोळी नॉर्थकडून आणली आहे. त्यामुळे इथे सर्वांना पचणार आहे का नाही तो त्याच्या शरीराचा प्रश्न आहे. म्हणजे एखाद्या प्रकृतीला नाही पचत, अजिबातच नाही पचत, त्यांना भाकरीवर शिफ्ट केल्यावर त्यांना पचायला लागतं. म्हणजे का भाकरीमध्ये काय होतं, ज्वारी असो नाचणी असो थोडं फायबर कंटेंट पण असतं, त्यामुळे त्यांना इझी होतं डायजेस्ट व्हायला आणि मुळात पचायला हलके असतात. ग्लुटेन म्हटलं, मैदा म्हटलं तर बघ जास्त स्टिकीनेस असतो. तो स्टिकीनेस आतड्यांना चिकटतो, त्या लोकांना नाही पचत. त्यामुळे तो बघण्याचा दृष्टिकोन. ऑल क्लिअर? सो धन्यवाद सगळ्यांना तुम्ही वेळ काढून आल्याबद्दल. कारण एवढं ऐकायला बसण्याची सुद्धा क्षमता पाहिजे ना, त्यामुळे तुम्हाला धन्यवाद सर्वांनी आल्याबद्दल आणि माझं ऐकून घेतल्याबद्दल. आणि मी होप करीन की माझी इच्छा आहे की सर्वांनी ही माहिती सर्वांना पोचवावी. म्हणजे ॲटलिस्ट शेअर करा, जितकं जास्त शेअर करता येईल सर्व लोकांना पोचणार आहे.